कृष्ण
तेरी सार्थक बिहारी
जलमाय मुनिया देख जन्माय मुनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांदणीला गुलाबम जगनहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला गंधरं कंजनेत्रं सदय धवल संविठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरैथ्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांसि केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुंज तिथे नमस्कार यथा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलित वचनाती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण सेवागी सेवक झाला सेवागी सेवक झाले सेवागी सेवक झाले सेवागी सेवक झाले
सेवेलागी सेवक झाला सेवेलागी सेवक सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या परीन करावा वीर विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी महाराष्ट्राचा रात दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले कोकण प्रांतातील थोर महान संत समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन भूमीमध्ये श्री क्षेत्र पडवी पठार या गावाच्या विद्यमाने गावाच्या सहकार्याने केला जाणारा एक दिवसाचा कीर्तन सोहळा आणि तदनिमित्त कीर्तनाचं प्रयोजन विठाल पवित्र प्रांगणामध्ये पवित्र वातावरणामध्ये तुम्हा संत नागोबांच्या सेवेसाठी भगवान श्री मारुतीरायांच्या सेवेसाठी निवडलेलं वाघपुष्प जगातील इच्छे यावत मनुष्य मात्राला प्रबोधन करणारे संत मालिकेतील थोर साधू संत शिरोमणी नामदेव महाराजांचे दास्यत्व जिने पत्करलं अशी महाराष्ट्रातील संत परंपरेतील महिला संत परंपरेतील थोर अशी महान महिला संत श्री संत जनाबाईंचा उपदेशपर प्रकरणातील नामचिंतनाचं विशेष फलश्रुती सांगणारा गोड असा चिंतनीय अभंग सेवेसाठी निवडला विठाल अभंग गणेशे जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी म्हणे नामयाची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे विठाला विठाला संत जनाबाईंचा अभंग की ज्यांनी महाराष्ट्राला भक्तीचा जिव्हाळा प्रदान केलेला आहे आणि नामचिंतनाचं महत्व आणि नामचिंतनाची विशेष फलश्रुती या अभंगातून सांगितले. जनाबाई ह्या अभंगातून सामान्य संसारिक जीवाला उपदेश करते आणि उपदेश करीत असताना नामचिंतनाची फलश्रुती ही सामान्य संसारिक जीवाला देता येत. विठ्ठल जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक. वातावरण कलियुगाचं चालू आहे आणि कलियुगाच्या भरकटत चालणारा समाज
कुठेतरी आध्यात्मिक शास्त्राच्या वाटेवरती येऊन आत्मउन्नती व्हावी आणि आपला जीवन उद्धार व्हावा म्हणून हरिकीर्तनाचं प्रयोजन आहे. आणि त्यामध्ये कलियुगाच्या भरकटत जाणाऱ्या वातावरणामध्ये कोरोनाची पार्श्वभूमी आहे. कारण कोविड-19 अशी जागतिक महामारी की ज्या महामारीला राज्य नव्हे, गाव नव्हे, देश नव्हे, तर पूर्ण जग आता सामोरं जात आहे. अशा महामारीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कलियुगाचं वातावरण सुद्धा भरकटत चाललेलं आहे. कलियुगाचं वातावरण संतांची प्रमाण आहे. अनेक संतांची पदं सुद्धा आहेत कलियुगावरती. कलियुगाचं वातावरण भरकटत चाललेलं आहे. नामदेव संत श्रेष्ठ नामदेवरायांचं सुद्धा प्रमाण आहे आणि इतर संतांची सुद्धा अनेक प्रमाणं देता येतील. कलियुगाचं धावतं वातावरण जर आपण बघितलं, सध्याची अवस्था जर पाहायला गेली तर कलियुगाचं वर्णन आहे. लक्ष देऊन ऐका, खूप छान आणि गोड वर्णन केलेलं आहे. ध्यान देऊनी ऐका जरा या कलियुगाची तरा, पुत्र झाला पित्याचा वैरीण सत्याला नाही धारा, कांता वैसे शिवासने माता वाही पाणी, बाप विचाराडून राहिला विचार नाही म्हणी, भावा भावात वैर लागला धनद्रव्यापायी, सख्या बहिणीला विचारित नाही पण मेवणीला शालू येई. प्रमाणे गोड पद आहे. आणि 750 वर्षापूर्वी संत श्रेष्ठ नामदेवरायांचं प्रमाण आहे, चिंतनीय असं प्रमाण आहे, सिद्धांती असं प्रमाण आहे. गोड चिंतन नामदेवरायांनी केलेले कलियुगावर. ऐका कलियुगाचा आचार, क्रिया भ्रष्ट झाले नर, स्त्रीसी अलंकार भूषण, माता बळी तसे शेण, स्त्रीसी पाटावाची साडी, माताने सुतसे जिंद्या लुगडी, साली सासवा वडती, बहीण भावा तोंडा माती. सुंदर असं कलियुगाबद्दल वर्णन केलं. ही अवस्था सध्याची कलियुगातील भरकटत चालणारं वातावरण आहे. आधुनिक कालतंत्रामध्ये ज्याला आपण मॉडर्न इम्युनिटी बोलतो, हे जे धावपळीचं जीवन आहे, या धावपळीच्या जीवनामध्ये भरकटत चालणाऱ्या कलियुगाच्या वातावरणामध्ये संत जनाबाई उपदेश करतायत. उपदेश आपल्याला संसारिक जीवाला करतायत. जन्मा येऊन या देख. जनाबाई सांगतायत जीवनामध्ये नरदेह जन्मच मिळणं मुश्किल. 3 गोष्टी जीवनामध्ये अतिशय दुर्लभ. पहिली गोष्ट, शरीर अतिशय दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, संतांचं सानिध्य मिळणं अतिशय दुर्लभ गोष्ट. लक्षात घ्या. आणि ह्या दुर्लभ गोष्टींमध्ये देवाची कृपा होणं सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. विठ्ठल आणि त्यामध्ये जनाबाई शरीराचं वर्णन करतात. जन्मा येऊन या देख. पहिला मुद्दा, शरीर मिळणे मुश्किल आहे. दुर्लभ मनुष्य देहो देहिनां क्षणभंग. शरीर अतिशय दुर्लभ आहे, लगेच मिळेल याची शाश्वती प्रमाणे नरदेह दुर्लभ जाना दुःख
अठवा मधुसूदना. शरीर दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा गोड दृष्टांत. किती दुर्लभ आहे. शरीर दुर्लभ आहे आणि दुर्लभ तर आहे, पण कुठल्या न्यायाने आपल्याला मिळालेले. कुठल्या न्यायाने मिळाले. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. पावलो हा देह काकता. पावला देह कागदालिना. पावलो हा देह कागदालिना. पावलो हा देह कागदालिना. घरे देव काय घडू घरी देवाय घरी आली. घरी देवाय घरी आली. पावलो हा देह कागदालिनाए. नगडे उपाय घडवाली. कुठल्या न्यायाप्रमाणे मिळाले. पावलो हा देह कागदाली न्याय. हो, कागदाली. काग म्हणजे कावळा. कावळ्याच्या न्यायाप्रमाणे. तुम्ही म्हणाल असं कसं. तर जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत. लक्ष देऊ नये का. एका नगरामध्ये एक आंधळा मनुष्य स्नान करण्यासाठी तळ्यामध्ये गेला. सज्जन पुरुष आहे. हरिभजनाची आवड असणारा तो आंधळा मनुष्य तळ्यामध्ये स्नान करण्यासाठी गेला. स्नान करण्यासाठी गेलेले असताना त्याच दिवशी नगराच्या राजाने, नगरीमध्ये नगराच्या त्या राजाला कावळ्याचं काहीतरी काम निघालं. कुठल्या तरी नैमित्तिक कारणासाठी कावळा राजाला गरजेस पडला आणि म्हणून कावळा पकडून आणून द्यावा यासाठी राजाने पूर्ण नगरामध्ये दिवंडी पेटवली. राजाने पूर्ण नगरामध्ये दिवंडी पेटवली. जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. आता राजानंच दिवंडी पेटवायला सांगितलं. राजा बोले प्रजा झाली. एकदा का राज आज्ञा झाली की मात्र सेवकांना थांबता येत नाही. सर्व नगरी कामाला लागली. सगळे सेवक कामाला लागले. दिवंडी पेटवण्याचं काम चालू झालं. नगरामध्ये दिवंडी आली. जो कोणी राजाला कावळा पकडून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. पूर्ण नगरामध्ये दिवंडी झाली. सर्वजण ऐकतायत. कावळा पकडून आणून देईल. प्रत्येक जण कावळा पकडण्याच्या शोध. इकडे आंधळा मनुष्य स्नान करण्यासाठी तळ्यामध्ये उतरलेला आहे. स्नान करतो. आता सज्जन पुरुष असल्यामुळे स्नान करीत असताना गंगेचे गोदावरी सरस्वती श्लोक चालू झाले. त्या आंधळ्या मनुष्याचे श्लोक चालू झाले आणि देवाचं दर्शन स्नान करत असताना दर्शन घ्यावं म्हणून दोन्ही हात वरती. स्नान करताना त्या सज्जन पुरुषाला भजन करावं, देवाचं नामस्मरण व्हावं म्हणून दोन्ही हात वरती केले. हात वरती केले, टाळी वाजवणार. तेवढ्या वेळामध्ये त्या टाळीमध्ये कावळा सापडला. काय सापडलं. आंधळ्या मनुष्यानं हात वरती केल्यानंतर हातामध्ये कावळा सापडला. त्यानं चापचुकून तपासून पाहिला, कारण मनुष्य आंधळा आहे. कावळा तपासून पाहिला कारण कावळ्याला एकच डोळा आहे. एक डोळा सर्वांना माहिती आहे, प्रभू रामचंद्रांनी फोडलेला आहे. एक डोळा लक्षात आलं. आंधळ्या मनुष्याच्या लक्षात आलं की हा कावळा आहे. कावळा आहे असं लक्षात आल्यानंतर राजाची दिवंडी सुद्धा लक्षात आली. कारण त्या आंधळ्या मनुष्यानं राजानं जी दिवंडी सांगितलेली होती, जी राज आज्ञा दिली होती, ती राज आज्ञा ऐकलेली होती. जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. आता ही राजाची आज्ञा ऐकली होती. बक्षीस 5,000च आहे. आंधळ्या मनुष्याने विचार केला, आपण तर आंघोळ करतोय. आंघोळ करीत असताना कावळा सापडलेला आहे. आयते 5,000 रुपये आपल्या हातात आले. मग तो कावळा आंधळ्या मनुष्याला काकेत दाबून ठेवला. किती रुपये काकेत दाबून ठेवले. किती. 5,000 रुपये. 5,000 रुपये काकेत ठेवले आणि पुन्हा स्नान करायला चालू केलं. स्नान करीत असताना विठ्ठल
कुणाच्या कुणाच्या डोक्यात विचार आला? त्या आंधळ्या मनुष्याच्या डोक्यात विचार आला, एक कावळा भेटला म्हणजे 5,000 रुपये भेटले. किती भेटले? हो. मनुष्य आणि माणसालाच आशा आहे, मनुष्याला आशा आहे का नाही? कारण पूर्ण आपलं आयुष्य कशात जाते? सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. पूर्ण जन्म गेलाय कशात? माणसाला आशा आहे, सुखाची आशा आहे. 1 रुपया मिळाला तर 2 रुपये मिळावे, 2 रुपये मिळाले तर 500 रुपये मिळावे, 500 रुपये भेटले तर 1000 रुपये भेटावे, आणि 1000 रुपये भेटल्यानंतर 5,000 नाही लाखो रुपये मिळावे. कारण माणसाचा पूर्ण जन्म हा आशेवरती, आस लागलेली आपल्या आशा आहे. तसं त्या आंधळ्या मनुष्याला आशा निर्माण झाली. एक कावळा भेटलाय, 5,000 रुपये भेटले. कावळा पकडणं काय सोपं आहे? टाळी वाजवायची, कावळा हातात, मग 5,000 रुपये भेटले. असे आंघोळ होईपर्यंत, आपलं स्नान होईपर्यंत 2-4 कावळे पकडले तर 10-15 हजार सहज घरी घेऊन जाऊ. कोणी विचार केला? आंधळ्या मनुष्याने. कावळा पकडणं सोपं आहे, टाळी वाजवायची, कावळा हातात. ह्या आशेसाठी आणि आशेच्या प्रयत्नांनी पुन्हा कावळा पकडण्यासाठी आंधळ्या मनुष्यानं हात वरती केले आणि टाळी वाजवायला गेल. मला सांगा, पहिले 5,000 रुपये खिशात राहिले असतील? पहिले 5,000 रुपये काकेत राहिले का? पहिला जो 5,000चा कावळा भेटलेला तो पुन्हा काकेत राहिला. आता मला सांगा, किती जरी टाळ्या वाजवल्या तरी कावळा पुन्हा मिळेल? कावळा मिळेल? कावळा हाताला येत नाही. कावळा कधी हाताला येत नाही म्हणून तो कावळा आहे. बरोबर आहे ना? बरोबर का? आपण बोलतो का नाही? तो कावळा आहे पक्का. बरोबर आहे, कारण तो हातात येत नाही. ही व्यावहारिक भाषा आहे, माणसाची व्यावहारिक भाषा आहे. तो पक्का कावळा आहे, तो हातात येणार. लक्षात घ्या. म्हणजे कावळा कितीही टाळ्या वाजवल्या तरी पुन्हा मिळणार नाही, आणि आंधळ्या मनुष्याला तर मिळू शकत नाही. लक्षात घ्या, पहिला मुद्दा तो आंधळा आहे. आंधळ्या मनुष्याला जसा अचानक कावळा मिळाला, त्याच्या परम भाग्यानं मिळाला, तद्वत हा नरदेह पावलो हा देह कागदाली नाही, हा आपल्याला सापडलेला आहे. हा सापडलेला कसा कसा सापडला? पाप पुण्य समान समी, जे पाविजे कर्मभूमी, तेची पडे जे विषमी, स्वर्गगामी का नरकी. पाप पुण्य समान समी, नात्र सुंदर वर्णन करतात. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर हा नरदेह. पाप जास्त नरकामध्ये, नरक यातना. पुण्य जास्त स्वर्ग प्राप्ती. पण स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर सगळीची इंद्रपदाची उठी उत्तरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. स्वर्ग लोकांमध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा मग पुण्याची पावटी सरे. एकदा का तुमचं पुण्य तिथे संपलं का स्वर्गामध्ये सुद्धा जागा. मग पाप आणि पुण्य दोन्ही समान झाल्यानंतर नाईलाजास्त यावं लागतं मृत्यू लोकांमध्ये. तो नरदेह विठ्ठल. आणि म्हणून दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य देह 3 अवस्था दुर्लभ आहेत. पहिली मुमुक्ष अवस्था, दुर्लभ मनुष्य, आणि तिसरं महापुरुष संश्रय. हा म्हणजे संतांची भेट दुर्लभ आहे. म्हणजे शरीराबद्दल वर्णन करतात. शरीर हे
तुकोबरायांचं प्रमाण आहे, भाऊ अवघड आहे संत भेट परी जगत येते करुणा आहे. मग संतांची भेट जशी दुर्लभ आहे, मुमुक्षात म्हणजे जिज्ञासू अवस्था सुद्धा दुर्लभ आहे, तसं शरीर सुद्धा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे. आपण संसारी जीव आहोत, आपण संसारी जीव आहोत आणि म्हणून संत समजावून सांगतो किती दुर्लभ. मेरुतुल्य पृथ्वी दिदरा सुवर्ण. किती सोनं माहितीये, सोनं सुवर्ण किती, 1 तोळा नाही, 2 तोळा नाही, किती पृथ्वीच्या आणि ह्या पर्वतांच्या वजना एवढं सोनं आपण देवाला पुन्हा दिलं तरी एका क्षणासाठी सुद्धा देव आपल्याला नरदेह पुन्हा देणार प्रमाणे. मेरुतुल्य पृथ्वी दिदिल्या सुवर्ण तरी न मिळे एक क्षण नरदेह. एक क्षण आपल्यासाठी तुम्ही जर बोललात ना आणि देव तुम्हाला न्यायला आला. महाराजांनी सुंदर वर्णन केलं काल, सकाळी सुद्धा खूप छान वर्णन आहे. तुटला आयुष्याचा दोरा, ये रवाउगा पसारा. एकदा का आयुष्याचा दोरा तुटला आणि देवाची नोटीस आपल्याला आली तर आपण जर देवाला प्रार्थना केली, माझ्या लेकीचं लग्न आहे, नवीन नवीन लेकीसाठी मला साडी आणायची, महाडला जाऊन तेवढी आणते आणि मग मला घेऊन चला, तरी सुद्धा एका क्षणासाठी नरदेव पुन्हा मिळणार, पुन्हा मिळणार नाही. सुंदर शास्त्रकारांचं वाक्य, सुंदर वाक्य सुभाषितकारांचं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वै येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरा पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्वै. सुंदर वर्णन. पुनर्वित्तम, वित्त म्हणजे पैसा. 1 रुपया तुमचा आज खर्च झाला तर उद्या 500 रुपये भेटतील. 500 रुपये उद्या खिशातले खर्च झाले तर लगेचच कुठून तरी 5000 का होईना पण येतील. म्हणजे एकदा पैसा गेला तर पुन्हा मिळू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र दोस्त आपला. एक मित्र जर आपण त्याच्याशी भांडणं केली, तो आपल्यावर रुसला, सोडून गेला, तर दुसरा मित्र मिळू. नवीन नवीन जीवनामध्ये असंख्य मित्र आपण जोडू शकतो. एक मित्र गेला तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र आपण जोडू शकतो. म्हणजे मित्र पुन्हा मिळू शकतो. पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे पत्नी. एखाद्याची एक बायको मिळली तर तो दुसरा करू शकतो, दुसरी गेली तरी तिसरा करू. अहो तिसरी नाही, 5-5 लग्न करणारे सुद्धा मंडळी, बरोबर आहे. म्हणजे एक बायको गेली तर माणसाला दुसरी करण्याची परमिशन आहे. म्हणजे बायको किंवा पत्नी आपली एक जर गेली तर दुसरी मिळू शकते. पुनर्भार्या पुनर्मयी. मही म्हणजे सत्ता. हो, सत्ता एकदा का गेली तरी 5 वर्षांनी पुन्हा तुम्हाला मिळू शकते तुमच्या प्रयत्नांनी. आता सभापती झालात ना, अजून 5 वर्षांनी जर तुम्ही अजून चांगलं कार्य केलं तर आता सभापती पद मिळतंय, आपण नवीन नवीन पुन्हा तुम्हाला आमदारकी मिळू शकते, कारण पुन्हा सत्ता मिळू शकते. म्हणजे एकदा का सत्ता मिळाली, नवीन नवीन पुन्हा 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 सत्ता मिळू शकते. पुनर्मही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. हे सर्व पुनर्लभ्य. पण न शरीर पुन्हा. शरीर मात्र तुम्हाला पुन्हा मिळणार, शरीर मात्र पुन्हा मिळणार. एकदा का तुटला आयुष्याचा दोरा, ये रवाउगा पसारा, मग मात्र तिथे काही चालणार नाही. मग एवढं शरीर दुर्लभ आहे, एवढं शरीर दुर्लभ आहे की त्या शरीराला येत असताना सुद्धा व्यथा आहे. साधारण जन्म नाही. एकतर तो मिळणं दुर्लभ आहे, बरं आल्यानंतर तिथे यातना कमी नाही, यातना कमी नाही. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात किती यातना आहे. शरीर मिळताना सुद्धा किती यातना आहे, किती यातना आहे. काय सांगू गर्वीची
काय सांगू गरबीची यातना नारायण मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षण क्षणात हातसे यात नाही तिथे शरीर मिळणं मुश्किल गोष्ट नाही हा. सुंदर वर्णने माऊली ज्ञानोबा यांचं मातीची या उदर कहुरी पचून विष्ठापुत्रीच्या तरी अधोमुख नवमासवरी उकडे भारी जठराग्नी माता बहिणींना माहित असेल गरबीची यातना आहे जीव शरीर मिळणं पण मिळत असताना सुद्धा यातना आहे मग असा नरदेह मिळतोय जनाबाई गोड वर्णन हा नरदेह एक तर दुर्लभ आहे बरं तो मिळालाय पण मिळालाय आणि मिळालेला असताना सुद्धा शरीर मिळालं पण ते कशासाठी मिळालं शरीर आपल्याला मिळालं जन्म मिळालेला आहे पण कशासाठी मिळालाय ज्याच्यासाठी मिळाला ते आपण विसरून गेलो कशासाठी देह मिळाला कशासाठी दिवे दिला देह देवी दिला देह भजना गोमटा का भोजना गोमटा कशासाठी दिला भोजना गोमटा हा जेवण्यासाठी हा नरदेह मिळालेला नाही हा नरदेह कशासाठी मिळालाय भजन पण आपण नेमकं नरदेहाला आल्यानंतर चुकलंय जनाबाई उपदेश करतात संसारिक जीवन म्हणजे आपल्याला पण वर्णन करण्यामागे पार्श्वभूमी आहे जनाबाईने पाहिलेलं आहे नरदेह मिळालाय बरोबर आहे पण तो कशासाठी मिळाला हे मात्र संसारिक जीव विसरून गेले का नाही नसेल तर प्रमाणे जनतरी देखे जनतरी देखे गुंतले प्रपंच आपण कशात गुंतलो संसारात गुंतलेलो म्हणजे नरदेह ज्या गोष्टीसाठी भेटला ती गोष्ट आपल्याला समजली पण नरदेहाला आल्यानंतर जी गोष्ट करायला पाहिजे ती बाजूला राहील जनाबाईच्या लक्षात आलं नरदेह मिळणं मुश्किल आहे नरदेह हा दुर्लभ आहे बरं दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळाला पण तो मिळाला ज्या गोष्टीसाठी त्या गोष्टीपासून मनुष्य दूर राहिला नव्हे ती गोष्ट तर प्राप्त करायचीच आहे पण जो नरदेह आपल्याला दुर्लभ असणारा मिळाला एक तर नरदेह दुर्लभ आहे दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला मिळाला मिळाल्यानंतर तो सार्थकी लागावा म्हणून जनाबाईने उपदेश केला अभंगाचं पहिलं जन्म
करण्यासाठी जन्माला आलेलात ना, हा तर मग नरदेहाचं सार्थकत्व करावं लागेल. जनाबाई उपदेश करतायत, संसारी जीवाला आपल्याला जीवाला उपदेश करतायत. हा तुम्ही नरदेह दुर्लभ आहे, मग असा दुर्लभ असणाऱ्या मनुष्य देहाला तुम्ही आलात, दुर्लभ असणारा मनुष्य देह आपल्याला मिळाला, पण मिळालाय ना तर मात्र तो सार्थकी लावणं गरजेचं. नरदेहाचं सार्थकत्व झालं पाहिजे. बरं जनाबाई फक्त सांगतायत असं नाही, हा संतांच्या बाबतीत मध्ये विशेष महत्व आहे. संत फक्त सांगत नाही तर सिद्धांत ठेवत असताना ते अनुभवाचे बोल असतात. अनुभवाले अंगात या कारण संत जनाबाई साधारण संत नाही, कारण जनाबाई सुद्धा एका जन्मात नाही, 4 जन्म आहे. तसे जगद्गुरु तुकोबर आहे 4 युगामध्ये आहेत, संत जनाबाई सुद्धा 4 युगामध्ये आहेत. प्रमाणे चौयुगाचा भक्त भक्त नामा उभा कीर्तनी. पण 4 युगामध्ये नामदेवराय म्हणजे जगद्गुरु तुकोबराय, प्रल्हाद, अंगद, उद्धव सगळ्यांसोबत जनाबाई सुद्धा हजर आहे. जनाबाई एका जन्मात नाही तर 4 जन्म आहेत. कारण प्रमाणे पाठीमागे डोळे लावणी उभी ती झाली. तुम्ही विचाराल प्रश्न, महाराज खरं आहे का? तर खरं आहे. प्रमाणे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबराय पहिल्या जन्मात प्रल्हाद आहे कृतायुगामध्ये, त्यावेळी संत जनाबाई सुद्धा तिथे हजर आहेत. जगद्गुरु तुकोबराय, प्रल्हाद, संत जनाबाई, पद्मिनी नावाची श्रेष्ठ दासी. प्रमाणे ऐका नामयाचा जन्ममूळ संचित, हिरण्यकश्यपी कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यपी कुळामध्ये पद्मिनी नाम माझी श्रेष्ठ दासीचे पद. जनाबाई सांगतात पद्मिनी नावाची श्रेष्ठ दासी मी तिथे हजर आहे. पहिला जन्म. दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त. ज्यावेळी तुकोबराय अंगद आहे त्यावेळी संत जनाबाई कोण? मंथरा नाम माझे भरते मारिली लाथ.